नमस्कार, मी सुरेखा चनेकर. माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथं कटोरी ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग कशा पद्धतीने करायची, अस्तर जोडून स्टिचिंग कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं त्याबद्दल सविस्तर माहितीसोबत दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा. तर इथं तुम्ही बघू शकता, मेन फॅब्रिकवर अस्तर टाकली, सव्वाच्या बाजू ठेवलं आहे मेन फॅब्रिक, त्याच्यावर अस्तर टाकले आणि खालच्याकडनं मी इथं टिप मारून घेते. तर इथं पलटी करून घेणार आहे मी. त्यासाठी आपल्याला सव्वाच्या बाजू मेन फॅब्रिक ठेवून त्याच्यावर अस्तर टाकायचा असतो. त्याच्यानंतर मी दाब टिप घेतलं. त्याच्यानंतर पूर्णपणे आतल्या बाजूला अस्तर टाकून इथं स्टिचिंग करून घेते. वरच्या कडेला मी टिप मारून घेते. खूप सोप्या पद्धतीने स्टिचिंग पूर्ण दाखवलेलं आहे, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा. आणि अगदी सावकाश पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी लक्षात यावं म्हणून अगदी सावकाश पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा. तर इथं बाहीला अस्तर जोडून झालेलं आहे. आता लेस जोडून घेते मी. अशा पद्धतीने लेस असल्यावरनं मी लेस काढून कटिंग करून घेते. त्याच्यानंतर मी स्टिचिंग करते वेळी त्याला अटॅच करून घेते बाहीला. तर इथं तुम्ही बघू शकता, व्यवस्थित रीतीने इथं मांडून ठेवून घेऊन जोडून घेते मी लेस. खूप सोप्या पद्धतीने सविस्तर माहितीसोबत मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळं व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करून कळवा. नवीनच व्हिडिओ पाहत असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका. तर चला, इथं दुसऱ्यांदा टिप मारून घेतलं वरच्या कडेला. अशाच दुसरी बाहीला सुद्धा मी लेस जोडून घेते. तर दोन्ही बाहीला पण लेस जोडून झालेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि ही पुढच्या बाजूला जोडायचं म्हणून असं कट्स देऊन ठेवून घेतलं आहे. तर आपल्याला जोडायच्या टायमाला लगेच ओळखू येते. तर क्रॉसपट्टीसुद्धा मी इथं अस्तर जोडून घेते. इथं तुम्ही बघू शकता, खालच्या कडेला एक क्रॉसपट्टी ठेवलं अस्तरची आणि वरच्या कडेला एक क्रॉसपट्टी ठेवलं आणि खालच्या बाजूनं मी इथं टिप मारून घेते. सव्वाची बाजू आहे खालची मेन फॅब्रिकची पट्टी, क्रॉसपट्टी, त्याच्यावरनं टिप मारून घेतलं. पुन्हा एकदा मी इथं दाब टिप घेते अस्तरवरनं. तुम्ही बघू शकता, इथं अस्तरवरनं मी दाब टिप घेतलं. त्याच्यानंतर पूर्णपणे अस्तर आतल्या बाजूला पलटून इथं वरच्या कडेला मी टिप मारून घेते. तर अशा प्रमाणाने कटोरीचं 36 साईजचं कटोरीचं ब्लाऊजचं स्टिचिंग इथं पूर्ण दाखवलेलं आहे, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा. तर क्रॉसपट्टीला सुद्धा इथं अस्तर जोडून झालं आहे. आता अस्तरचं खालच्या बाजूला ठेवलं आहे, त्याच्यावर मी इथं मेन फॅब्रिक टाकणार आहे. तुम्ही बघू शकता, सव्वाची बाजू वरच्या बाजूला आहे. तर समोरासमोर ठेवून इथं व्यवस्थित रीतीने आपल्याला कडेने टिप मारायचं आहे. तर खूप सिल्की कापड आहे, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला इथं अस्तर जोडून घेणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रमाणाने इथं व्यवस्थित रीतीने ठेवून इथं कडेने टिप मारून घेते मी. कमीत कमी वेळेत स्टिचिंग होईल अशा पद्धतीने इथं दाखवलेलं आहे, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. तर अशा प्रमाणाने इथं मी पूर्ण स्टिचिंग करून घेते. कटोरीला सुद्धा अस्तर अटॅच करून घेते. त्याच्यानंतर मी टक्स कशा पद्धतीने घ्यायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळं तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतली. तर अशा प्रमाणाने इथं जोडून झालेलं आहे. तर आता समोर ठेवते पुढची बाजू. इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ठेवलं आहे. अगोदर अस्तर टाकले समोर, त्याच्यावर मी इथं मेन फॅब्रिकचं कापड टाकलं. आता ह्याला सुद्धा मी इथं कडेनं टिप मारून घेऊन अस्तर अटॅच करून घेणार आहे. अशा प्रमाणाने कशा पद्धतीने फिनिशिंग आणि ब्लाऊज स्टिचिंग करायचं त्याबद्दल इथं सविस्तर माहितीसोबत मी दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा. तर इथं झालेलं आहे, समोरच्या बाजूला अस्तर अटॅच करून आता आपल्याला टक्स धरायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, सेंटर पॉईंट घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं दीड इंच घ्यायचं आहे आणि वरच्या कडेला इथं
3 पावणे 3 पर्यंत टक्स धरायचा आहे. तर अशा प्रमाणाने इथं खून करून घेतला आणि इथं स्टिच करून घेते मी. खूप सुंदर अशी कटोरी आलेली आहे, तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने. तर इथं एकदम परफेक्ट कटोरी आलेली आहे, तुम्ही बघू शकता इथं. ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा इथं कटोरीला टक्स धरून घेते मी. तर दुसऱ्या टिपेला मी कटोरीच्या टक्सला अशा प्रमाणाने दुमडून इथं टक्स धरून घेते. तर एकदम परफेक्ट कटोरीचा टक्स राहील. पूर्णपणे ब्लाऊज झाल्यानंतर किती फिनिशिंग आणि ब्लाऊज तयार होते ते सुद्धा इथं तुम्ही बघू शकता. स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने आपण फिनिशिंग सरकट ब्लाऊज शिवू शकतो. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा इथं मी शेअर केलेल्या आहेत. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही जर नवीनच व्हिडिओ पाहत असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर इथं अशा प्रमाणाने मी कटोरी जोडून घेते आणि डबल स्टिच करून घेतलं. इथं पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही कटोरी किती छान बसलेली आहे म्हणून. अशा प्रमाणाने दुसरीसुद्धा मी इथं कटोरी जोडून घेते. तर दुसरीसुद्धा कटोरी जोडून घेतलं. त्याच्यानंतर मी ओव्हरलॉक बनवून घेतली. आता मी इथं क्रॉसपट्टी जोडून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता क्रॉसपट्टीला मी अस्तर जोडून ठेवलं होतं. तेच प्रमाणाने इथं अशा प्रमाणाने ठेवते क्रॉसपट्टी आणि इथून टिप मारून घेते खालच्या कडेनं. माझ्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करा, एकदम परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज बसेल. किती पण मोठा गळा असू दे, शोल्डर पण उतरत नाही. त्याप्रमाणे मी कटिंगसुद्धा दाखवलेलं आहे. त्यामुळं कटिंग हा ब्लाऊजची कटिंग नाही बघितलं तर नक्की तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर अपलोड आहे, ती नक्की तुम्ही जाऊन व्हिडिओ पहा. 36 साईजची कटोरी कशाप्रमाणे कटोरी ब्लाऊजची कटिंग करायचं त्याबद्दल सविस्तर माहितीसोबत मी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर वरच्या कडेनं फोल्ड करून अशा पद्धतीनं इथं मी खालच्या बाजूला टिप मारून घेते. खूप फिनिशिंग आणि इथं क्रॉसपट्टीसुद्धा जोडून होईल. अशा प्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथं डबल टिप मारून घेते मी. अशा पद्धतीने डबल टिप मारून घेतलं. ह्याच पद्धतीने दुसरीसुद्धा मी इथं जोडून घेते. तर दुसरीसुद्धा इथं जोडून घेते आणि अशा प्रमाणाने बाहेर काढून घेते. एकदम परफेक्ट फिनिशिंग सरकट इथं क्रॉसपट्टीसुद्धा जोडून झालेली आहे. दोन्ही बाजूलासुद्धा उलटी बाजूलासुद्धा इथं फिनिशिंग सरकट येते क्रॉसपट्टी जर असं तुम्ही जोडून घेतलं तर. तर इथं तुम्ही बघू शकता कटोरी किती छान आलेली आहे म्हणून. तर आपल्याला इथं काचपट्टी, हुकपट्टी आणि पायपिंग राहिलेली आहे समोरच्या बाजूची. तर तीसुद्धा इथं जोडून घेऊन तीसुद्धा कशा पद्धतीने लावायचं ते सुद्धा इथं संपूर्ण दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा. तर अशा प्रमाणाने हुकपट्टी जोडून घेते मी. उलटी बाजू ठेवली आहे ब्लाऊजची, त्याच्यावर मी पट्टी टाकून घेतलं आहे आणि इथं खालच्या कडेनं टिप मारून घेते मी. तुम्ही बघू शकता इथं ह्या पट्टीला आपण हुक लावायची काजू बनवू शकतो. काजपट्टी आहे ही. तर फोल्ड केलं, पुन्हा एकदा इथून टिप मारून घेते वरच्या बाजूनं. माझ्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग केला आणि कटिंग करून स्टिचिंग केला तर एकदम परफेक्टमध्ये ब्लाऊज बसतील. तर अशा प्रमाणाने इथं टिप मारून घेतलं. पुन्हा एकदा मी इथं एक दाबाचं अंतर ठेवून खालच्या कडेला टिप मारून घेते. तर हा ब्लाऊज मी स्टिचिंग करून दिलेला आहे. तर एकदम परफेक्ट फिनिशिंग सरकट ब्लाऊज बसलेला आहे त्यांना. तर इथं एकदा चेक करून घेते मी काचपट्टी, हुकपट्टी वर खाली झाली तर इथं कटिंग करून घेते. इथं वर खाली झालेली नाही, एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे मी इथं पायपिंग बनवून घेते. पायपिंगसाठी मी तिरका कापडमध्ये कटिंग करून घेतलं आहे आणि एका बाजूने टिप मारून घेऊन इथं मी पायपिंग बनवून घेते. पायपिंगचा सेपरेट व्हिडिओ आहे, तो जाऊन नक्की चॅनलवर बघा.
तरच तुम्हाला कळेल. इथं पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग दाखवलेलं आहे, त्यामुळं मी तरीसुद्धा तुम्हाला समजेल अशा प्रमाणाने मी व्हिडिओ बनवलेला आहे. ही सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून आरामशिरी पायपिंग बनवून घेऊ शकता. आपलं आकार कसा आहे तसं वळवत वळवत इथं पायपिंग केलं तर एकदम परफेक्टमध्ये पायपिंग बनवून तयार होते. तर असं छोटं छोटं कट्स दिलं आणि इथं फिरवून घेतलं आणि इथं नख मारून घेते आणि मला किती हवे बघून मी इथं पायपिंग करून घेते. तुम्हीसुद्धा अशा प्रमाणाने पायपिंग बनवून घेऊ शकता. एकदम परफेक्टमध्ये पायपिंग तयार होऊन होते. तुमच्या आवडीप्रमाणाने इथं बारीक लहान मोठी बनवून घेऊ शकता तुम्ही. तर पायपिंग झाली तर पुढची बाजू पूर्ण कंप्लीट होते. इथं तुम्ही बघू शकता. चला तर आता आपण मागची बाजू घेऊ. तर कटोरी किती छान आलेले आहे इथं तुम्ही बघू शकता. अशा प्रमाणाने कटोरीचं ब्लाऊजची स्टिचिंग आहे आणि हा ब्लाऊजची कटिंग हवी असली तर नक्की तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवरती अपलोड आहे 36 साईजची कटोरी ब्लाऊजची कटिंग तुम्ही नक्की पहा. त्याच्यानंतर मी बॅक पार्ट घेते. बॅक पार्ट घेऊन इथं अस्तर जोडून त्याच्या अगोदर मी इथं गळ्याचा आकार देऊन घेते. खालच्या कडेनं 2.5 आणि वरच्या कडेला 2 घेतलेला आहे. अशा प्रमाणाने आकार देऊन घेते मी. तर इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणाने कोणताही गळ्याचा आकार देऊन इथं कटिंग करून शिवून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणाने. इथं मला कस्टमराने अशा प्रमाणाने मटका गळा सांगितलं होतं, तेच प्रमाणाने मी इथं आखून घेतलं. आता कटिंग करून ह्याचं स्टिचिंग करून घेते. मागच्या बाजूला मी इथं पोटली बटन्स लावणार आहे. ते सुद्धा कशा प्रमाणाने करायचं ते सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवून अपलोड करेन. नक्की ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता इथं कटिंग झालेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता. अशा प्रमाणाने तुम्ही पोटली बटन्स करून मागं लावून घेऊ शकता. आता इथं बाही जोडून घेते मी. येलो कलरची साडी आहे, त्याचं पायपिंग केलेले आहे. येलो कलरची साडीचं इथं पायपिंग केलेले आहे मी. तुम्ही बघू शकता बॅक नेकला आणि मागच्या बाजूला पोटली बटन्स लावलेली आहे मी 3. कस्टमर कशा पद्धतीने सांगितलं आहे त्याच प्रमाणाने मी इथं ब्लाऊज तयार केलेला आहे. त्यांनासुद्धा खूप आवडला आहे हा ब्लाऊज आणि फिटिंगला तर एकदम परफेक्ट बसलेला आहे. तर इथं बाही उंची टाकून घेतलं मी. माझी बाही उंची आहे 4.5. तुमच्या आवडीप्रमाणाने तुम्ही इथं बाही उंची टाकून घेऊ शकता. शोल्डर मी 2.5 ठेवलेलं आहे आणि अशा प्रमाणाने इथं बाही जोडून घेते. तर मी बाहीचा कटिंगचे व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा नक्की. तर अशा प्रमाणाने जर माझ्या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केलं तर एकदम परफेक्ट बाही बसते आणि कमीही पडत नाही. जेव्हा आपण ब्लाऊजला अटॅच करतो त्यावेळेला आपल्याला कमीसुद्धा पडणार नाही. एकदम परफेक्टमध्ये असं बाही होऊन जाते. तर इथं तुम्ही बघू शकता मी इथं बाही जोडून झालेली आहे. कुठेही सुद्धा इथं आपल्याला कमी जास्ती झालेली नाही. एकदम परफेक्टमध्ये बाही आलेली आहे. तर फिटिंगसुद्धा कशा प्रमाणाने करायचं ते सुद्धा इथं दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा. अशा प्रमाणाने मी मागच्या बाजूला पोटली बटन करून अटॅच केले. तर दुसरी बाहीसुद्धा अशाच प्रमाणाने मी आता जोडून घेणार आहे. तर चला इथं दुसरी बाहीसुद्धा इथं जोडून घेते मी. इथं जोडून घेतली दुसरी बाहीसुद्धा. आता फिटिंगची लाईन म्हणजे फिटिंगची मार्क घालते मी. त्याच्या अगोदर मी ओव्हरलॉक करून घेतलं बाहीला. त्याच्यानंतर मी फिटिंगची मापं टाकते आणि इथं फिटिंग करून घेतलं. फिटिंगची मापं टाकून फिटिंग करून घेतलं. फिटिंग कशा प्रमाणाने टाकायचं, कशा प्रमाणाने फिटिंग करायचं ह्याबद्दल सविस्तर माहितीसोबत माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे, नक्की तुम्ही जाऊन बघा.
हवे असले तर अजून एकदा मी दुसरा व्हिडिओ सेपरेट बनवून अपलोड करीन कशा पद्धतीने फिटिंग करायचं म्हणून. इथं व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून इथं मी बनवलेलं नाही. तर इथं तुम्ही बघू शकता किती सरळ आलेली आहे ती फिटिंगची लाईन म्हणून. इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने जर फिटिंगची लाईन व्यवस्थित आली तर एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो आपल्याला. तर चला मी इथं ह्यालासुद्धा ओव्हरलॉक बनवून घेतलं. तर एकदम परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे. ऑलरेडी मी इथं कस्टमरला दिलेलं आहे ब्लाऊज. तर इथं तुम्ही बघू शकता किती फिनिशिंग आलेली आहे म्हणून. अशा पद्धतीने माझा हा व्हिडिओ बघून तुम्ही फिनिशिंग सरकट तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करून कस्टमरला द्या. तरच तुमच्याकडं गिराक भरपूर वाढेल. तर इथं तुम्ही बघू शकता कटोरी ब्लाऊज एकदम फिनिशिंग सरकट इथं ब्लाऊज तयार आहे. तर अशा प्रमाणाने नक्की ट्राय करा. इथं तुम्ही बघू शकता मुंड्यातसुद्धा वर खाली झालेली नाही. मागच्या बाजूला इथं पोटली बटन्स करून अटॅच केलेले आहे. तर अशा पद्धतीने माझा इथं ब्लाऊज फिनिशिंग सरकट रेडी झालेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा. चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप